शेतातील कामं आटपून शेतात असलेल्याच्याच घरात जातात 5 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, अख्खं कुटुंबच संपलं. विचित्र प्रकार. कारण समजताच शेतात पाय ठेवायलाही प्रचंड घाबराल असं घडलं. नेहमीसारखंच वागणं जीव घेणं ठरलं. दुपारचं ऊन तळपत होतं. शेतातली कामं आटपून सगळेजण थकलेले होते. अंगावर घाम, हातात साधन आणि डोक्यात फक्त एकच विचार, आता थोडा आराम. रोजच्याच प्रमाणे ते घराच्या दिशेने निघाले. शेतातलं ते छोटंसं घर जिथे ते राहत होते, हसत होते, स्वप्न पाहत होते. काही क्षणांपूर्वीपर्यंत सगळं अगदी सुरळीत होतं. कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही सेकंदात आयुष्य कायमचं थांबणार आहे. घराकडे जाणारा तोच रस्ता, तेच पाऊलवाट, सगळं नेहमीसारखंच. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं. वातावरणात एक विचित्र शांतता होती. पक्ष्यांचा आवाज नव्हता. वाऱ्याची झुळूकही जणू थांबली होती. जणू निसर्गालाच काहीतरी अनर्थ होणार आहे याची चाहूल लागली होती. घराच्या अगदी काही पावलांवर ते पोहोचले. पुढे एक साधंसं दोरी सारखं दिसलं. रोज ते ओलांडायचे, रोज त्याला स्पर्श व्हायचा. कधीही धोका जाणवला नव्हता, म्हणूनच कुणीही सावधगिरी बाळगली नाही. आणि अचानक एक किंकाळी. पहिला धक्का इतका जबरदस्त होता की शरीर थरथरून गेलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. एकाने दुसऱ्याला पकडलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, आणि क्षणार्धात सगळेच त्या अदृश्य सापळ्यात अडकले. कुणालाही कळलं नाही नेमकं काय होतंय. हात सुटत नव्हते, पाय हलत नव्हते, आवाज गळ्यात अडकलेला. काही सेकंद, पण तेच सेकंद मृत्यूपेक्षा भयंकर ठरले. शेजारच्यांना काहीतरी घडल्याची चाहूल लागली. कुणीतरी धावत आलं, पण समोरचं दृश्य पाहून त्यांचे पाय थरथरले. 5 जण एकमेकांना चिकटलेले आणि पूर्ण शांत. सगळ्यात हृदय पिळवटून टाकणारं म्हणजे त्या कुटुंबातील लहान लेकरंही त्यात होती. अजून जग बघायचं होतं, शाळेत जायचं होतं, स्वप्न रंगवायची होती, पण एका क्षणात सगळं संपलं. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. तपास सुरू झाला. त्या कुंपणाकडे पुन्हा पाहिलं गेलं. साधं दिसणारं, निरुपद्रवी वाटणारं ते तारेचं कुंपण. आणि इथेच दडलेलं होतं उत्तर. वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी त्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. पण तो प्रवाह नियंत्रणात नव्हता. तो थेट जीव घेणारा ठरला. ज्यांनी रोज त्याच कुंपणाला हात लावला, ज्यांना त्याची सवय झाली होती, त्यांनाच त्याने फसवलं. नेहमीसारखंच वागणं त्या दिवशी जीवघेणं ठरलं. एकाने स्पर्श केला आणि विजेचा जोरदार झटका बसला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा धावला, मग तिसरा, आणि काही सेकंदात 5ही जण त्या घातक प्रवाहाच्या जाळ्यात अडकले. सगळं काही इतक्या वेगात घडलं की कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. एक साधा स्पर्श आणि अख्खं कुटुंब संपलं. आता त्या शेतात पाऊल टाकायलाही लोक घाबरतात. तारेकडे पाहिलं की अंगावर काटा येतो, कारण तो फक्त कुंपण नव्हता, तो मृत्यूचा सापळा ठरला. ही घटना एकच शिकवण देऊन गेली. छोटासा निष्काळजीपणा, नियमांचं उल्लंघन आणि नियंत्रणाबाहेर गेलेली वीज याचा परिणाम किती भयानक असू शकतो. शेतातील कामं आटपून घरात जाताना त्यांनी कधीच विचार केला नसेल की हा त्यांचा शेवटचा प्रवास असेल. पण त्या दिवशी त्या क्षणी विजेच्या कुंपणाने 5 जणांचे प्राण घेतले आणि अख्खं कुटुंब कायमचं शांत झालं.